कळवण तालुक्यातील जिल्हा परिषद आदर्श शाळा पिंपळे खुर्द येथील शाळेत शिवजयंती मोठ्या उत्साहाच्या वातावरणात साजरी करण्यात आली। यावेळी अध्यक्षस्थानी शाळेतील विद्यार्थिनी स्वार्थिका बागुल या विद्यार्थिनीला अध्यक्षस्थान देण्यात आलं होतं। यावेळी अध्यक्ष व शिक्षक वृंद व विद्यार्थी यांच्या हस्ते शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून शिवरायांना अभिवादन करण्यात आले व नंतर शिक्षक वृंद व विद्यार्थी यांनी देखील आपल्या भाषणातून शिवरायांच्या जीवन परिचय विषयी छान असे मनोगत व्यक्त केले। शाळेचे मुख्याध्यापक कारभारी भानसी रोहिदास राऊत कैलास कोल्हे सरांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना मोलाचे असे मार्गदर्शन केले। या शिवजयंतीच्या कार्यक्रमाचे विद्यार्थ्यांनी आनंद घेतलाय। यावेळी दर्शना चव्हाण, स्वार्थिका बागुल, रुपाली चौधरी, दुर्गा बागुल, ईश्वरी गायकवाड, पूनम ठाकरे, आरोहित चव्हाण, ध्यानेश बागुल, मयूर बागुल, हर्षित पालवी यांसह विद्यार्थ्यांनी देखील यावेळी शिवाजी महाराजांचे जीवन कार्यावर प्रकाश टाकत स्वराज्य स्थापनेच्या कार्याच्या माहिती दिली आहे व यासह विविध शिवरायांच्या जीवन परिचय विषयी चिमुकल्यांनी आपले भाषण केले। यावेळी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरती आनंदाचा हावभाव दिसून आला। यावेळी शाळेचे मुख्याध्यापक कारभारी भानसी रोहिदास राऊत, राजेश बागुल, शाहू चव्हाण, राहुल कापसे, कैलास कोल्हे, पुष्पाताई चव्हाणसह सर्व शिक्षक वृंद, कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। जगाची चिंता नव्हती, परिणामाची साथ होती। आई भवानी माता जिजाऊंची देशात लाट आणली, भगव्याची आणि मृत मेटवली स्वराज्याची म्हणूनच म्हणतात जय शिवाजी जय भवानी। सर्वांना माझा नमस्कार। माझे नाव रुपाली। मी आज इथे अशा महान व्यक्तीबद्दल बोलणार आहे की मला तुम्हाला नाही तर संपूर्ण देशाला अभिमान आहे, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज। सर्वप्रथम रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा 19 फेब्रुवारी 1630 आज सोन्याचा दिवस या मंगळदिनी महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर एका सिंहाचा जन्म झाला। तो सिंह म्हणजे छत्रपती शिवाजीराजे होय। शिवाजी महाराज हे लहानपणापासूनच खूप हुशार व जाणकार बुद्धीचे होते। त्यांना माता जिजाऊकडून उत्तम संस्कार व शिकवण वडील शहाजीराजांकडून त्यांना शौर्याचा वारसा मिळाला। माता जिजाऊंनी बालवयातच स्वराज्याचे स्वप्न त्यांच्या मनात रुजवले। तुम्हाला स्वराज्य निर्माण करायचे आहे असा प्रचंड आत्मविश्वास त्यांनी त्यांच्या मनात निर्माण केला। शिवरायांनी त्या दृष्टीने तोडजोड सुरू केली आणि रायश्वराच्या मंदिरात जाऊन स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली। शब्द अवघडे पडतील अशी शुभांची कीर्ती राजा शोभून दिसे। शिवछत्रपती जय शिवाजी जय जिजाऊ। नाशिक लोकशाही न्यूजसाठी प्रतिनिधी शाहू चव्हाण, कळवण।